कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज परदेशी VIP डेलिगेट्स येणार आहेत। त्यांच्यासाठी मी जेवणाचा खास मेन्यू ठरवलाय। मी जसं सांगितलंय तसंच्या तसंच सगळं व्हायला पाहिजे। ओके? हो। आणि हो, लंच एकदम परफेक्ट टाइमला, म्हणजेच दुपारी 1:30 वाजता शार्प रेडी पाहिजे। दिशा, ती लिस्ट दे ना। चल। नाही, हा मेनू आज होऊ शकत नाही। नाही म्हणजे? अगं, कॉन्टिनेंटल फूड बनवणारा कुक आज रजेवर आहे। कसं करणार आहोत आपण? अहो पण सावित्री आत्या, तुम्ही वाचून दाखवा ना, त्याच्यामध्ये काय लिहिले ते तर सांगा। ऐकायचंय तुला? हां, ऐक। चिकन थाईज विथ क्रीमी बेकन मशरूम थाईज सॉस, क्रीमी चिकन विथ क्रीमी टोमॅटो बेसिल पास्पिनच सॉस, क्रीमी बाल्समिक स्किटलेट चिकन, पॅन सीर्ड इटालियन चिकन, गार्लिक स्ट्रिप्स एंड किनोआ और मैक्सिकन स्टाइल किनोआ सैलड। नाही, मॅडमला सांगून मेनू बदलावा लागेल। बघू। मी आलेच। काय? वरण भात? वय, वरण भात। आणि नुसतंच वरण भात नाही, तर आपलं समद महाराष्ट्रीयन जेवण। अगं बाळा, परदेशी पाहुणे आहेत ते असलं खातील का? का नाही खाणार सावित्री आत्या? आणि कसं आहे ना, जगात कुठं बी गेलं तरी बी जेवण काय हाय ह्यापेक्षा जेवण कसं केलंय, कुणी केलंय हे महत्वाचं आहे। आणि सावित्री आत्या, ते त्यांच्या देशात खातातच की त्यांचं जेवण। आता आपल्या इथं आले तर जेवू देत की आपलं जेवण। अगं पण बाळा, त्यांना नाही आवडलं तर? का नाही आवडणार सावित्री आत्या? जेवणात आपुलकी आणि प्रेम हे महत्वाचं असतंय। जेवण बनवणाऱ्याची भावना महत्वाची असते। त्यामुळे ना आपण त्यांना पिरमानं वाढू, ते पिरमानं खातील। आणि दिशा मॅडमने दिलेली लिस्ट, त्याचं काय करायचं? माहिती आहे ना, त्या काय म्हणाल्या होत्या की त्यांनी दिलेला निर्णय कोणीही बदलायचा नाही। मग ते मी बघते। आणि अहिल्या मॅडम? त्याचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका। हो, मी बोलते ना अहिल्या मॅडमशी। त्यांना नेमकी अडचण काय आहे ते सांगते, आणि त्या नक्की समजून घेतील याची खात्री आहे मला। त्या नाही नाही म्हणणार। हा, बरं, बोलत बसण्यात वेळ घालवायला नको। 1:30 वाजता जेवायला वाढायचंय त्यांना। हा, मी लगेच बोलून आले त्यांच्याशी। बरं आदित्य, या सुरू करूया? हो, आपण सुरुवात प्रीतम किर्लोस्करनी करूया। सो एव्हरीवन, लेट मी इंट्रोड्यूस प्रीतम किर्लोस्कर, अहिल्या किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा धाकटा मुलगा, माझा लहान भाऊ। प्रीतम, प्लीज गो अहेड। दादा, अरे मी कशाला ना, आधी तू सुरू कर ना, नंतर मी करतो। हा, हवं तर मी सर्वात शेवटला करतो। ओके? नो वे, सुरुवात चांगली तर शेवट चांगला। ओके? आणि सगळे आपलेच आहेत, डोंट वरी, प्लीज गो अहेड। येस, करेक्ट आहे आदित्यचं। कम ऑन, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत। हां, ऑल द बेस्ट लूजर।
तुम्ही तरी सोडा ना मला आतमध्ये. जा. काय ग? ते मला आतमध्ये जायचं होतं. कशाला? मीटिंग सुरू आहे, कळत नाहीये तुला? ते जेवणाचं. ते तुझं काम आहे की वहिनी येऊन करणार आहेत? नाही नाही, मीच बनवणार आहे, पण ते पदार्थ. का ग? जमत नाहीये? बघ, आज तुझी नोकरी 100% जाणार. जा, काम कर. मीटिंग सुरू आहेत मध्ये, तुम्हाला पण नाही जाता येणार आतमध्ये. तसंही कोणाला इंटरेस्ट आहे मीटिंग मध्ये? आय एम सॉरी आंटी, पण मी त्याला हेल्प करू का? तो थोडा कॉन्शियस झाला असं वाटतंय. म्हणजे मी त्याला काही प्रश्न विचारेन, त्याची तो उत्तरं देईल. त्याला पण ह्याची हेल्प होईल, राईट प्रीतम? ठीक आहे, ओके. देन प्रीतम किर्लोस्कर, बोला. व्हॉट इज द युनिक थिंग अबाउट युअर ॲप? म्हणजे हल्ली बाजारात सगळेच ॲप्स उपलब्ध आहेत. मेडिकलसाठी, हॉस्पिटलसाठी, भाजीवाला, कारपेंटर, सगळ्यासाठी उपलब्ध आहेत. मग व्हाय शुड पीपल यूज युअर ॲप? त्यात असं युनिक काय आहे? ती म्हणतेय त्यात तथ्य आहे. माझ्या ॲपमध्ये काहीच युनिक नाहीये. खूपच बेसिक ॲप बनवलाय मी. प्रीत, डोंट वरी, नेक्स्ट टाइम मी तुला हेल्प करेन. प्रीत, प्रीत. प्रीतम सर, काय ग बरं? ते मला अहिल्या मॅडमना भेटायचं होतं. जाऊ दे. थँक्यू. हे तुझं काय काम आहे इथे? दिसत नाहीये का मीटिंग सुरू आहे? ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.